तुम्हाला माहिती आहे का? घरामध्ये भाजीला काहीच नाही किंवा काहीतरी झणझणीत आणि झटपट होणारं खायचं आहे, तर फक्त 10 मिनिटात तयार होणारा हा शेंगदाणे आणि हिरवी मिरचीचा ठेचा तुम्ही बनवायलाच हवा. अगदी 10 ते 15 दिवस फ्रीजशिवाय आहे असा छान टिकतो, त्यामुळे तुम्ही प्रवासामध्ये सुद्धा घेऊन जाऊ शकता. पण त्याआधी रेसिपी व्हिडिओ सेव्ह आणि शेअर करून ठेवा, कारण इतकी भारी रेसिपी तुम्हाला कुठेच सापडणार नाही. त्यासाठी सर्वात आधी गॅसवर तवा गरम करायला ठेवला आहे. त्यामध्ये 10 ते 12 हिरव्या मिरच्या घालायच्या. मीडियम टू लो फ्लेमवर हलकासा काळसर डाग पडेपर्यंत मिरच्या भाजून घ्यायच्या. त्यानंतर यामध्ये अर्धी वाटी शेंगदाणे घालायचे. मिरच्यासोबत शेंगदाणे सुद्धा साल टचकेपर्यंत खमंग खरपूस असे भाजून घ्यायचे. शेंगदाणे सुद्धा मिरचीसोबत भाजून घेतले की आता यामध्ये 2 मोठे चमचे तेल घालायचं, अर्धा चमचा जिरे, 10 ते 12 लसणाच्या पाकळ्या आणि 1 वाटी बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची. आणि आता हे सर्व साहित्य पुन्हा एकदा मंद आचेवर छान खमंग खरपूस असं भाजून घ्यायचं, म्हणजे लसणाच्या पाकळ्या सुद्धा अगदी छान भाजल्या जातात. सर्व साहित्य भाजून झालं की गॅस बंद करायचा. वरून 1 चमचा मीठ घालायचं. त्यानंतर अशा पद्धतीने एखादं फुलपात्र किंवा ग्लास घ्यायचा आणि हे सर्व साहित्य आपल्याला जाडसर असं कुटून घ्यायचंय किंवा मॅश करून घ्यायचंय. तर इथे पहा, सर्व साहित्य मी जाडसर असं कुटून घेतलं आहे. परफेक्ट असा शेंगदाणा आणि हिरवी मिरचीचा ठेचा बनून तयार झाला आहे. 10 ते 15 दिवस आहे असा छान टिकतो. मस्त गरमागरम भाकरी चपातीसोबत सर्व्ह करायचा. वरण भातासोबत तोंडी लावण्यासाठी सुद्धा घेऊ शकता. तर घरामध्ये भाजीला काही नसेल तर तुम्ही सुद्धा एकदा या पद्धतीने हा गावरान ठेचा नक्की बनवून पहा. आणि व्हिडिओ आवडला असेल तर जाता जाता फॉलो नक्की करा. धन्यवाद.